तर आपल्या सोबत यावेळेस अमोल कोल्हे खासदार फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सर, आपण बघतोय आज हे विधेयक नामंजूर झालेलं आहे। या निमित्तानं खरं तर विरोधी पक्षाची देखील एकजूट दिसली आणि 12 वर्षानंतर अशा पद्धतीचं सरकारला हा धक्का म्हणावा लागेल। कसं पाहता आणि काय भूमिका होती? हे विरोधी पक्षाच्या एकजुटीचं यश आहेच आणि त्याचबरोबर सत्ताधारी पक्षानं जो एक फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला होता की हे महिला आरक्षणाचं विधेयक आहे, तर मुळात स्पष्टता ही आहे की महिला आरक्षणाचं विधेयक सर्व पक्षांनी 2023 मध्येच मंजूर केलं होतं। आता 2029चा त्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये पुढे जात असताना या महिला आरक्षणाच्या नावाखाली सरकारनं जो कुटील डाव खेळला होता तो डिलिमिटेशनचा डाव खेळला होता आणि हा डिलिमिटेशनचा हा डाव करत असताना यामध्ये कुठेही विरोधी पक्षांना विश्वासात घेतलं गेलं नव्हतं। यामधला शहरी आणि ग्रामीण हा जो असमतोल आहे या असमतोलाचा विचार केला नव्हता। उत्तर भारतातली राज्य, दक्षिण भारतातली राज्य याचा विचार केला गेला नव्हता आणि यातलं कुठेही पारदर्शकता आणि सुस्पष्टता नसल्यामुळे डिलिमिटेशन होत असताना मागचे जर काही अनुभव आपण जर पाहिले आपल्या सगळ्या टेलिव्हिजनच्या माध्यमातूनही ते समोर आले होते। अनेक महानगरपालिकांच्या वॉर्डची पुनर्रचना होत असताना, जिल्हा परिषदांच्या गटांची पुनर्रचना होत असताना, त्याच पद्धतीनं आसाम आणि जम्मू काश्मीरमध्ये ज्या पद्धतीनं विधानसभांची पुनर्रचना करण्यात आली यामध्ये कुठेही पारदर्शकता नाही ही गोष्ट स्पष्टपणे पुढे जाणवली आणि आता सुद्धा महिला आरक्षणाच्या आडून त्या नावाखाली डिलिमिटेशनचा मुद्दा रेटण्याचा जो सरकारचा प्रयत्न होता तो संपूर्ण विरोधी पक्षाच्या एकजुटीनं आज हाणून पाडलाय। यातली एक आणखी फार महत्वाची गोष्ट होती की या विधेयकाच्या मध्ये एक फार धोकादायक गोष्ट होती ती म्हणजे अशा पद्धतीच्या विधेयकांसाठी सिंपल मेजॉरिटी, साध्या बहुमताचा एक मुद्दा मांडण्यात आला होता। हे सुद्धा ज्याला आपण अडून काही गोष्टी करणं अशातला प्रकार होता आणि अशा कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जर साधा बहुमत या गोष्टीवर जर आल्या असत्या तर हे एकूणच संविधानाच्या विषयी अत्यंत धोकादायक गोष्ट घडली असती आणि त्यामुळे संपूर्ण विरोधी पक्षानं अत्यंत जागरूकतेनं आणि एकजुटीनं सत्ताधाऱ्यांचा हा जो काही प्रयत्न हाणून पाडला। पण नेमका तुम्हाला काय वाटतं की काय प्रयत्न सत्ताधारी करणार होते आणि